मंडळी, कशा तुम्ही सगळे? एकदम मजेत ना? आज मी तुमच्यासमोर असं काही दुसरा एक व्हिडिओ घेऊन आली आहे, म्हणजे स्किन रुटीन बद्दलच आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण स्किन केअर नेहमी यूज करतो, पण त्याच्यामध्ये आपला जो टोनर असतो, मेन काम टोनरचा असतो, ते आपण स्किप करतो. आपण विचार करतो की टोनर काय काम करणार आहे, ते तर वॉटर असतं, एवढं काही काम करणार नाही फेसवरती. नॉर्मल आपलं स्किन केअर घेऊया, जसं की आपलं तुमच्या टोन वाईज फेस वॉश, सिरम, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, असं तुम्ही डेलीचं तुमचं जे असणार यूज करायचं ते तुम्ही घेत असणार. टोनर तुम्ही घेत नसाल तर मी तुम्हाला आज डेमो करून दाखवणार आहे टोनर आपल्या फेसवरती काय काम करतो याचा. जर तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा सांगते, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तुम्हाला दाखवते. हे नॉर्मल वॉटर आहे आणि हा माझा फेस टोनर आहे. तर मी तुम्हाला पहिले नॉर्मल वॉटर आहे ते मी तुम्हाला मारून दाखवते आहे. आता मी असं पूर्ण मारलं ना हातावरती, जेवढं मारते ना तेवढं तुम्हाला ते दाखवते. हे बघा, हे असं वॉटर पूर्ण खाली पडतंय, दिसून बघा तुम्ही, जसं तुम्हाला दिसत असेल तर हे पूर्ण वॉटर असं खाली पडतं आहे. ते दाखवते काय काम होतं आपल्या फेसवरती. असं मी पूर्ण पुसून घेते. ओके, आता हे माझा जो टोनर आहे हा मी ब्राईटनिंग फेस मिस्ट वापरते. क्वेनचा मिस्ट आहे हा. आपण टोनरचंच काम करतो. हा टोनर आहे. टोनर तुम्हाला मी अप्लाय करून दाखवते. टोनर मी किती पण क्वांटिटी घेऊन मारले ना तरी पण तो खाली डिप करून खाली पडणार नाही. तर याचे एक भरपूर कारण पण आहे, ते मी तुम्हाला सांगते, एक्सप्लेन करते. पहिलं हे मी तुम्हाला डेमो दाखवते, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज नाही राहणार की मी टोनर घेऊ का नको घेऊ. हा टोनर आहे माझ्याजवळ. टोनर पण मी तेवढ्याच क्वांटिटी मारला आहे. टोनर ऑब्झर्व होईल एकदम. हे बघा, आणि या नॉनस्टिकी पण आहे. पाणी भरपूर मारलं होतं, पाणी पटपट खाली पडत होतं, पण हा टोनर मारला तर टोनर एक पण थेंब खाली पडला नाहीये. तर याच्यासाठी मी तुम्हाला महत्वाचं आहे, टोनर तुम्ही कोणत्या पण ब्रँडचा यूज करत असाल तुमच्या ओपन पोर्ससाठी. भरपूर सारे ब्रँड आहेत, पण ओपन पोर्ससाठी कोणता सिरम टोनर अजूनपर्यंत बनला नाहीये. का टोनर तुम्ही लावाल तर तुमचे ओपन पोर्स असतील ते मिनिमाइज होतील, ते बंद होतील, असं अजिबात नाहीये. तुमचं टोनर काय काम करेल, जसं की तुमचे ओपन पोर्स खूप आहेत तर तुम्ही टोनर लावलात ना तर स्किन टायटनिंग मध्ये ते जातील. तुमचे ओपन पोर्स पूर्ण कमी होणार नाहीये, ते बंद होणार नाहीये. फक्त ते स्किन तुमची टाईट जशी होत जाईल ना तसे ते ओपन पोर्स तुमचे थोडंसं लाईट दिसून येत जातील. पण ते पूर्ण तुम्ही बंद व्हाल असं बोलाल तर अजिबात बंद होणार नाहीये. असं कोणतंच ओपन पोर्स साठी टोनर नाहीये. कोणतं पण महागडं ब्रँड असू दे, पण ते ओपन पोर्स असं कोणतं सिरम नाहीये जे तुमचे ओपन पोर्स पूर्ण बंद होतील. तर हा डेमो याच्यासाठी दाखवला की तुम्ही टोनर का स्किप करू नका. कारण काय, टोनरच असं आहे जे आपलं तुमचं मॉइश्चरायझर असेल, म्हणजे सनस्क्रीन यूज करत असाल तुम्ही, सिरम यूज करत असाल तर ते लॉंग लास्टिंग होल्ड करून ठेवतात. टोनर हेच काम फक्त करतो. तुमचे जे ओपन पोर्स असतील ते पूर्ण मिनिमाइज होतील असं अजिबात नाहीये, पण काम भरपूर करतो टोनर. टोनर लावाल तर त्याच्यामध्ये भरपूर ग्लायकॉलिक ऍसिड असतात, लॅक्टिक ऍसिड असतात, असे भरपूर त्याच्यामध्ये सिरम असतात, नियासिनामाइड वगैरे. तो तुमचं जे मॉइश्चरायझर असणार, जसं की सिरम वगैरे जे असणार ना तुम्ही, ते लॉंग लास्टिंग पर्यंत तुमचं शोषून ठेवेल, म्हणजे लॉक करून ठेवेल ते. हेच आहे टोनरचं काम. तुम्हाला टोनर म्हणजे असं काही घ्यायचं असेल तर टोनर स्किप करू नका. टोनर तुम्ही घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.